नमस्कार मैत्रिणींनो. तर आप्पे केले होते. आप्प्यांची रेसिपी मागे पण शेअर केलेली, पण ते मिक्स डाळीचे आप्पे होते. आणि यावेळेस आपण फक्त डाळ तांदूळाचा वापर करून आप्पे केलेले आहेत. तर उडदाची डाळ आणि तांदूळ भिजत घातले. 6 ते 7 तास झालेत, कारण वातावरण थंड असल्यामुळं थोडं आंबवण्याच्या प्रक्रियेला वेळ लागू शकतो, म्हणून भिजू घातले. त्यानंतर हे आपण मिक्सरमधून थोडंसं भरड जाडसर वाटून घेणार आहोत. जास्त बारीक वाटून घेतलं नाही आहे. वाटून घेतल्यानंतर यामध्ये मिरची, त्यासोबतच अद्रक, लसूण, कोथिंबीर, आवडल्यास कढीपत्ता, हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत, सोबतच मीठ. तर अशा प्रकारे पूर्ण जे मिक्सचर आहे, बॅटर मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे एकजीव करून मीठ घालून त्याचं बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण मिरची, लसूण, कोथिंबीर हे सगळं मिक्स करून मिक्सरमधनं काढून घेतलं. त्यासोबतच कांदाही कट करून घेतला आहे बारीक, आणि हे सगळं त्या बॅटरमध्ये आपण मिक्स करणार आहोत. सोबतच मीठसुद्धा घालून घेणार आहोत. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. त्यानंतर आपले जे आप्पे ते आपण आप्पे पात्रात घातलेले आहेत. सोबतच इनो टाकलेला आहे आणि फोडणीसाठी मोहरी, जिरे, कढीपत्ता ही चटणीसाठी टाकलेलं आहे. ही चटणीसाठी खोबरं, मिरची आणि लसूण घातलेला होता आणि बारीक वाटून त्यावर फोडणी घातली. तर आपली आप्यांची जी प्लेट आहे ती तयार आहे. तर आपल्याला ही सोपी इझी रेसिपी आहे. आवडल्यास नक्की करा आणि या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.